तर नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं मी घरी बाहेर सामान आणण्यासाठी गेले होते. काही आरीवर्कचं सामान, काही माझं ब्लाऊजचं, काही वेगळं म्हणजे जसं लागेल ना तसं मी सामान आणते दुकानातून. एक्स्ट्रा कसं आणत नाही, ठेवत नाही जास्त आणून. कारण की यूज होत नाही, जी माझं यूज होतं तेच मी फक्त आणते. त्यानंतर आज आणलं होतं खणाचा पीस पण आणला होता ब्लॅक कलरचा. कारण की त्याचे मला भरपूर फ्रॉक शिवायचे आहेत. त्याच्यामुळे आणलं होतं. त्यानंतर हेअर बो आणला होता एक. त्यानंतर इलास्टिक आणले होते, काही आरीवर्कचे सामान आणले होतं, जसं जरदोशी, मनी वर्क, थ्रेड असं बरंच काही सामान आणलं होतं ह्यावेळेस मी गेले होते तर. कारण की सगळंच माझं सामान म्हणजे सगळंच मला सामान लागणार होतं ह्यावेळेस, त्याच्यामुळे सगळं सामान आणलं होतं. आज तर 2 मीटर नाही, आज तर 4 मीटर आणलं होतं आणि ह्याचं पण खणाचा पीस पण 3 मीटर आणला होता, आसपास 3 मीटरच्या आसपास आणला होता. त्यानंतर एवढं सगळं सामान लटकन, ब्लाऊजचे, थ्रेडचे वर्क, आपलं सिल्कचे वर्क हे सगळं आणलं होतं. त्यानंतर हे अशा प्रकारे चॉक पण आणला होता. कारण की ह्यावेळेस ना चॉकनं मुलं ठेवतच नाही, जरच्या वेळेस आणलं ना चॉकचं राहतच नाही माझ्याकडे. त्यानंतर ते आवराआवरी केली, एक ब्लाऊज कटिंग करून ठेवायचं, ते ब्लाऊज कटिंग करायला घेतला मी. मग त्यानंतर सगळं भरून ठेवलं, जे मला लागणार होतं ना, आज अस्तर कटिंग करायचं आहे ते वाला काढून घेतलं. त्यानंतर आज सॉरी आज गोल्डवाला ना, म्हणजे गोल्डचं ब्लाऊज आहे ना, गोल्ड कलरचं तेच आहे ना, आज करणार होते कटिंग मी. तेच ब्लाऊज मीच काढून घेतला. त्यानंतर मेजरमेंट घेतलं व हे सगळं लिहून घेतलं मेजरमेंट. त्यानंतर पट्टी, पेन हे अशा प्रकारे सगळं माझं कटिंग करून झालं इथं ब्लाऊज. त्यानंतर लागली मी ह्यानं आवरावरी करायला, कारण की स्वयंपाक करायचा आहे मला अजून. 7:30 वाजल्या होत्या. म्हणजे ह्याच कामाला मला वेळ लागला त्याच्यामुळे. चला म्हणलं आता स्वयंपाक करून घेऊया पटपट असा. मग स्वयंपाक करायला घेतला. त्यानंतर माझं चालू होतं हे मेजरमेंट ते ठेवायचं लिहून. ते पट्टी हे सगळं आवराआवरी करून घेतलं. कारण की मुलं इथं बसले ना, तर सगळं राडा करतात मुलं. पूर्ण वही माझी ना त्यांनी चित्र काढतात किंवा काही करतात, मुलांचं सांगता येत नाहीये. मग त्याच्यामुळं ना सगळं आवरून घेतलं. त्यानंतर हे खणाचा पीस, अस्तर आणि जे डॉट ते आणलं होतं ते एक सेपरेट ठेवून दिलं. त्यानंतर हे ब्लाऊज पीस, त्यानंतर अशा प्रकारे सगळं ठेवून घेतलं मी. कारण की आहे ना मला आता स्वयंपाक करायचा आहे त्याच्यामुळं. चला म्हणलं हे तर ठेवून घेऊया. त्यानंतर दूध ठेवलं साईडला तापायला आणि आता चहा करायचं चाललं होतं माझं. 7 वाजले होते बरं का. ह्यावेळेस तर खूपच लेट झालं होतं मला चहाला. तर 5:30 किंवा 6 पर्यंत माझं चहा-पाणी होऊन जातं. पण हे नव्हते घरी, त्याच्यामुळे माझा टाईमपास चालला होता. आता हे असते तर घरी तर ह्यांचं आवराआवरी असतं, की लवकर आवर, स्वयंपाकला लवकर लाग, हे असंच होतं. हे बाहेर गेले होते खामगावला 2 दिवसासाठी. त्याच्यामुळे माझं चालू होतं आवराआवरी करायचं काम इथे. ते आता चहा केला, इथं छानपैकी चहा झाला होता माझा. चहा घेतला मी पहिल्यांदा तर. म्हणजे डोकं असा गेला माझा आजचा दिवस. आवडतं लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की